नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 18 सप्टेंबर रोजी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा झाल्यानंतर पितृपंधरवडा चालू होणार आहे. 17 सप्टेंबरला गणपती विसर्जन होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाहीत, काय करावे व काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. पितृपक्ष संपल्यानंतर घटस्थापना होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष कधी सुरू होईल याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर गणपती उठल्यानंतर पौर्णिमे दिवशी देखील बऱ्याच जणांचे पित्र असतात. म्हणजे प्रत्येकाच्या तिथीनुसार पित्र हे ठरवले जातात. हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपण आपल्या पूर्वजांना पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी पितृपक्षामध्ये आपण त्यांना जेवायला घालतो, त्यांच्या सर्व सेवा करत असतो. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दानाला देखील विशेष महत्त्व आहे. या काळामध्ये काही गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते. देशातील रूढी परंपरामध्ये महत्त्वाचं स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा 17 सप्टेंबरपासून सुरू होत असून 2 ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्ष 15 दिवस साजरा केला जातो. या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात, त्यांची पूजा करतात, त्यांना जेवू घालतात, त्यांचं ऋण व्यक्त करतात. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं. जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात काही कामे करणे अशुभ मानले जातात तर काही कामे करणे शुभ मानले जातात. पितृपक्षामध्ये ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादींचं दान करून श्राद्ध करणं देखील शुभ मानले जाते. श्राद्ध पक्षातील गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. पितृपक्षाच्या काळामध्ये कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे असे देखील शास्त्रात सांगितले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावे असे म्हणतात. आता पितृपक्षामध्ये आपल्याला काय खायचं नाही ते पाहूया. पितृपक्षात कांदा, लसूण अशा तामसिक पदार्थाचे सेवन करायचे नाही. या काळात लग्न, साखरपुडा यासारखी शुभकार्य करण्यास मनाई आहे. पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज देखील खरेदी करणे टाळावे. या काळात केस कापणे, नख कापणे आणि दाढी करणं टाळावे. त्याचबरोबर सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं. आपल्या पित्रांच्या तिथीनुसार आपल्याला पित्रांना जेवू घालायचं असतं, तर्पण करायचं असतं. पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत असते. असे केल्याने पित्रांचे ऋण फेडले जातात, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते. पित्र म्हणजे आपले पूर्वज. आता पितृपक्ष हा 15 दिवसाचा असतो. पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला काही ज्या भाज्या आहेत तर त्या अजिबातसुद्धा खायच्या नाहीत. जर तुम्ही ही चूक केली तर 99% लोकांना ही माहीत नाही. लक्ष्मी घरातून पाय घेईल अशा या कोणत्या भाज्या आहेत त्या आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत खायच्या नाहीत ते आपण पाहूया. पितृपक्षात काही गोष्टी पाळणं खूप जास्त महत्त्वाचे आहे, नाहीतर पूर्वज नाराज होण्याची शक्यता असते. या कालावधीमध्ये आपण तर लसूण, कांदा, मांसाहार, मद्यपान, सिगरेट, तामसिक जेवण करू नये असे सांगितले जाते. त्याचबरोबर जमिनीखाली येणाऱ्या भाज्या, कंदमुळे खाऊ नयेत. बटाटा, रताळे, आरवी, लसूण, कांदा, अळूच्या मुंडल्या, सुरण यासारख्या गोष्टी देखील खाऊ नयेत. या भाज्या पितृपक्षात तयार करून पित्रांना नैवेद्य दाखवू नये. यासोबतच या कालावधीमध्ये चण्याची डाळ, मसूर, सत्तूचं सेवन करू नये असे सांगितले जाते. तर अशा प्रकारे या ज्या काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरात देखील करायच्या नाहीत.
जर तुम्ही या भाज्या पितृपक्ष आहे तोपर्यंत केल्या तर तुमचे पितृ तुमच्यावर नाराज होतील, लक्ष्मी तुमच्या घरात राहणार नाही, घरातून काढता पाय घेईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये काय करावे, काय करू नये, कोणत्या भाज्या खाऊ नये, त्याचबरोबर पितृपक्ष कधी लागणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.